जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। सय्यद बाबा उरुस निमित्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची दर्ग्यावर चादर अर्पण। संगमनेर शहरातील सय्यद बाबा दर्गाह उरुस निमित्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सय्यद बाबा दर्ग्यावर चादर अर्पण केली। गेल्या अनेक वर्षांपासून सय्यद बाबा दर्गाह उरुस हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रभर ओळखला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुसला भक्तिभावाने सुरुवात झाली आहे। या उरुस निमित्त बेंडूभाई जहागीरदार व आसिफ शेख यांच्या वतीने चादर चढविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याच कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने सय्यद बाबा दर्ग्यावर विधिवत चादर अर्पण करण्यात आली। यावेळी माजी उपनगराध्यक्ष इम्रान शेख, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नगरसेवक मुजीब खान लाला, अमजद पठाण, जावेद पठाण, मोईन बेग, डॉक्टर दानिश, डेज न्यूजचे संपादक बेंडूभाई जहागीरदार, अन्सार सय्यद, जमीर सय्यद, आसिफ शेख, परवेज बेपारी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खाली इधर फुल ने अच्छा एक सेकंड आप दादा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद lam yalid व lam yulad व lam yakul lahu कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल वल्लाहु अहद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आज एक मुबारक दिन जो कि आज हजरत सैयद शाह बाबा यानी कि सैयद बाबा उरुस कमेटी और सैयद बाबा फ्रेंड सर्कल जो कि आज नामदार बाळासाहेब थोरात यहाँ पर चादर चढ़ाने का यहाँ पर प्रोग्राम हुआ। ये जो दरगाह है ये हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक है। हर हिंदू मुसलमान यहाँ पर आकर अपनी मुरादें पूरी करता है। तो साहब तो हर साल आते और मैं साहब से विनती करूँगा कि वो हर बार आए हमारे जैसे कार्यकर्ताओं के साथ में वो हमेशा रहे। ऐसी मैं अल्लाह के लिए दुआ करता हूँ और इतना बोल के मैं अपने 2 लफ्ज खत्म। हे आपलं सर्वधर्मीय श्रद्धास्थान आहे आणि सय्यद बाबाचा उरुस हा तर एक आनंदानं साजरा करणारा उत्सव असतो। आपल्या संगमनेरमध्ये सर्व लोक आपण सय्यद बाबाचा काही आशीर्वाद मागत असतो आणि सर्व धर्म समभाव सगळ्यांना बंधुभाव भावात या शहराची प्रगती व्हावी ही प्रार्थना सुद्धा आपण सय्यद बाबाकडे करत असतो। त्या पद्धतीनं आज मी ही प्रार्थना सय्यद बाबाच्या चरणी केलेली आहे की या शहरामध्ये बंधुभाव राहावा, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, सर्व कुटुंब सुखी व्हावे आणि असं एक आनंदाचं वातावरण संगमनेरमध्ये पुढील काळात व्हावं। आणि आम्ही जे आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व काही आता नगरसेवक निवडून आलेले आहेत ते त्यांच्या हातून चांगली सेवा व्हावी ही अशी प्रकारची प्रार्थना केलेली आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।